खाऊ द्या. चला बरं घेतला हॅलो गाईज, नमस्कार आणि वेलकम. बोल. हॅलो गाईज, नमस्कार, वेलकम बॅक टू चॅनल. तर आजचा ब्लॉग म्हणजे आज नवीन ब्लॉग आम्ही स्टार्ट करतोय. आज आहे आमच्या मम्मींचा बर्थडे. तर आम्ही आता बर्थडे सेलिब्रेशनला चाललोय. बर्थडे सेलिब्रेशनसाठी जातोय. सो हा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया आणि उद्या पण आम्हाला पुण्यासाठी निघायचं सकाळी. सो त्याची सगळी पॅकिंग वगैरे चालू आहे. ऑफिस वगैरे संपलं त्याच्यानंतर म्हणजे पॅकिंग अजून बाकी आहे, थोडीफार झाली. मी तर चालूच नाही केली अजून, मी सकाळीच करेन. खूप सारं सामान निघायचं कारण मोस्टली आम्ही तिकडेच सामान म्हणजे एखादं बघू. सो चला लेट्स गो. तर केक आम्ही सकाळीच दुपारी ऑर्डर केला होता, ते पण घेऊन जाऊया. हा मम्मी, केक तर खा. त्यानंतर आम्ही मस्त असा डिनर केला. खूप छान वाटलं आणि डिनर वगैरे पण खूप छान होता. सो मज्जा आली. सध्या आम्ही बऱ्याच दिवसानंतर असं बाहेर डिनर करायला आलो होतो. सो खूप जास्त छान वाटलं. हाय गाईज, सो काल आम्ही जेवण वगैरे करून आलो. त्याच्यानंतर काही शूट नाही केलं कारण खूप जास्त लेट झाला होता आणि जेवण करून म्हणजे आमची कपॅसिटीज नव्हती. असं थोडं खूप जास्त थकल्यासारखं वाटत होतं, म्हणून आम्ही थोडंफार पण शूट नाही केलं. त्याच्यानंतर इवन बॅकपॅक पण नाही केलं, काहीच नाही केलं. जेवढं होतं तेवढं राहू दिलं. नंतर मी तर डायरेक्ट झोपून गेली. मग त्याच्यानंतर सकाळी आम्ही आवरलं. आमचा प्लॅन होता 5चा, पण रात्री झोपायला 1:30-2 वाजून गेले. यायलाच खूप लेट झाला. त्यामुळे मग आता 8-8:30 आम्हाला आताच वाजून गेले. सो निघायला खूप लेट होईल, म्हणजे 9-9:30 समथिंग. आणि आमच्याकडे एवढं सामान आहे की आम्हाला ही गाडी अपूर्ण पडते. मोठा टेम्पो लागेल आम्हाला, एवढं सामान आहे. सो आज थोडं आम्हाला कंजेस्टेड व्हावं लागेल, पण तरी पण सामान बसणं इम्पॉसिबल आहे कारण आम्हाला तिकडच्या घरामध्ये काहीच सामान नाही आमचा. आणि खूप लोकांना कन्फ्युजन आहे की आम्ही पुण्याला राहतो, तर तसं बिलकुल नाही आहे. जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासून मी डोंबिवलीमध्येच राहते आणि माझं वर्क फ्रॉम होम आहे. तर आता आम्ही जातो आहे सगळेजण, काही गोष्टी आहेत त्यासाठी, आणि पुढचं बाकीचं मी तुम्हाला पुढे सांगेल. सो असं आहे. कारण खूप लोक मला विचारत होते तू पुण्याला राहते असं तसं. तर आम्ही फक्त पूजा करण्यासाठी पुण्याला गेलो होतो आणि मग त्याच्यानंतर मी काही व्लॉग वगैरे नव्हतं टाकलं, म्हणून मे बी सगळ्यांना असं वाटू शकतं. कारण इकडे कसं असतं ना की इकडे मला पॉसिबल नाही होत असं मोठा व्हिडिओ वगैरे व्लॉग वगैरे बनवायला, कारण ऑब्व्हियसली माझा पूर्ण दिवस कामांमध्ये जातो किंवा ऑफिसमध्ये जातो आणि कधी कधी रील्स असतं, कधी कधी काय असतं. सो त्या गोष्टी कराव्या लागतं इम्पॉर्टंटली. बाकी लाँग व्हिडिओ नाही होत पॉसिबल त्यामुळे. आणि आपण पुण्याला गेलो की आपण लाँग व्हिडिओ पण पोस्ट करणार, कारण माझं यूट्यूबचं सगळं एवढी मेहनत केलेली 2 वर्षापासून ती पूर्ण मायनस होते. माझा यूट्यूबचा टाईम 4 जर कंप्लीट करायचा असतो ना तर तो माझा 2500 झाला होता. तो आता लिटरली 1700 झाला आहे, म्हणजे 1000 टाईम माझा मायनस झाला आहे. सो मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं. पण एनिवेज आपला इंस्टाग्राम आणि फेसबुक बऱ्यापैकी ट्रॅकवर आहे. सो आपण हळूहळू म्हणजे मी आता ट्राय करणार आहे की बाकी गोष्टी म्हणजे कामं वगैरे त्या गोष्टी प्रायोरिटाईज करण्यापेक्षा मी ह्या गोष्टी प्रायोरिटाईज करेल, माझ्या कामाला महत्त्व देईल. कारण हे ग्रो झालं की मी ग्रो होणार, मी ग्रो झाली तर फॅमिली ग्रो होणार ऑब्व्हियसली. सो आपण ट्राय करू सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याच्या. सध्या मॅनेज नाही होते पण आपण नक्कीच ट्राय करू, बघू पुढचं पुढे. सो असं आहे. आता आम्ही फटाफट सामान ठेवतो आणि तुम्हाला भेटतो नंतर. बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. तर गाईस मी तुम्हाला एक तर जरा सामान दाखवते. अजून अर्धा सामान आमचा वरती आहे.
मला अजून ते शूज आणायला लागतात. अजून अर्धा सामान आमचं वरती आहे. अरे याच्यात त्याच्यात जागा होती, त्याच्यात काय होतं? जागा होती. येणे जाणार गाडी घे मग. तर हा आहे नवीन मिसिंग लिंक रोड, जो पुण्याहून मुंबई जाताना लागतो किंवा मुंबईहून पुण्याला जाताना लागतो. आणि याच्यामुळे बरंचसं डिस्टन्स लवकर कवर होतं. आधी तो थोडंसं जास्त टाईम लागायचा आणि खूप जास्त ट्रॅफिक व्हायचा. सो हे सोल्युशन खूप जास्त चांगलं वाटलं मला. आणि अजून एक तुम्हाला अपडेट द्यायचं विसरली, आमची गाडी सर्व्हिसिंग होऊन येऊन लागली आहे. तिचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, सो ते सगळं सॉर्ट आउट होऊन आता येऊन लागले, कारण आम्हाला अर्जंटली पुण्याला जायचं होतं. सो त्यांनी आम्हाला प्रायोरिटी देऊन सगळं फटाफट करून दिलं. तर आता फायनली आम्ही पुण्याला पोचलो आहे. जवळपास दीड की 2 वाजला होता, आय डोंट नो. आणि रूममध्ये घुसतात म्हणजे हे एक्सपेक्टेडच होतं की खूप जास्त धूळ असेल, कारण इथे कोणीच राहत नाही. आम्ही पूजा केली तेव्हापासून घर पूर्ण बंद होतं, तर खूप जास्त धूळ झाली होती. तर आता सगळ्यात आधी हे सगळं साफसफाई करून घ्यावं लागेल, कारण कुठे बसू पण नाही शकत. हाय गाईज, सो काल आम्ही पुण्यामध्ये आलो. 2 वाजता आलो. जवळपास आम्हाला 4 वाजून गेले. फ्लॅट क्लीन करता करता पूर्ण धुळेने भरला होता. कारण आम्ही पूजा केली त्याच्यानंतर आम्ही ते आलोच नव्हतो, तेव्हापासून खूप जास्त धूळ झाली होती. लिटरली एक रूम आम्हाला 4 वेळा साफ करावा लागला, म्हणजे 4 वेळा पुसावं लागलं, इतकी धूळ होती. सो ते सगळं क्लीन वगैरे केलं. आणि मेन रिझन आम्ही पुण्यात का आलो आहे, कारण माझ्या सासूबाईंचा पायाचा खूप जास्त प्रॉब्लेम झाला आहे. तर आता इकडेच आम्ही त्यांचं ऑपरेशन वगैरे काय ते ट्रीटमेंट वगैरे ते करणार आहे. बघू आता, म्हणजे अजून माहीत नाही. तर इकडे आम्ही आहोत बऱ्यापैकी एखादा महिना, आणि नंतरचं इन फ्युचर अपडेट्स आम्ही तुम्हाला तसं देऊ. सो स्टे ट्यून. त्यानंतर आम्हाला अर्जंटली एक बेड घ्यायचा आहे, कारण मम्मीने त्यांच्यासाठी लागेल. सो तो बघण्यासाठी आम्ही सगळेजण दुकानावर गेलो होतो. भरपूर सारे बेड बघितले, पण एकदम रेडी असा एकही नव्हता. तर आम्हाला नंतर त्याची परत ऑर्डर द्यावी लागेल आणि मग भेटेल. माझा भाचा, तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला भेटण्यासाठी आला आहे, बिलकुल नाही. त्यांना स्विमिंग करायची होती म्हणून ते खास स्विमिंगसाठी आले होते. त्यानंतर त्यांची स्विमिंग वगैरे झाली, मग नंतर आम्ही गेम्स खेळलो. हे मी कधी खेळली नाही हे वाले गेम्स, आणि मला थोडं डिफिकल्ट जात होता हा वाला गेम. सो चला आपण थोडं खेळून तर बघूया, हळूहळू शिकणार. त्यानंतर आम्ही कॅरम खेळलो. त्याच्यातल्या मेन ज्या काय म्हणता यार त्याला, ते मिसिंग होत्या. सो आमच्याकडे ज्या जे ऑप्शन्स होते त्याच्याने आम्ही खेळलो. आणि इथे ना हे नवीन आहे, बट स्टील खूप सारे लोकांनी खूप साऱ्या गोष्टी डॅमेज करून ठेवल्या आहेत. मी तर प्रो आहे. सॉरी. तर आम्ही जिथे फ्लॅट घेतला आहे तिथे सगळ्या ॲम्युनिटीज आहेत, म्हणजे स्विमिंग आहे, खूप सारे गेम्स आहेत, इनडोअर गेम्स आहेत, आउटडोअर गेम्स आहेत. आता यांच्या क्रिकेटच्या मॅचेस वगैरे पण चालू आहेत, मुलींच्या पण चालू आहेत. शाळेला ते बघावं लागेल आम्हाला, मला ते रोजचं थोडी काम आता आहे. आम्ही हा एक टेबल ऑर्डर केला आहे, डेस्क लॅपटॉपसाठी. ऑफिसचं काम करायला मला यूज होईल असा. तर आता आम्ही ते अनबॉक्सिंग करतोय. पोर्ट्रॉनिक्स ब्रँडचा आहे हा. ऑलमोस्ट 1375 रुपयाचा काहीतरी होता फ्लिपकार्ट मिनिट्सवरून. तो फक्त 20 मिनिटात आला आहे. आपण आता बघू कसं त्याला आपण अनबॉक्स करू शकतो. तर हे त्यांनी मटेरियल दिलं आहे त्याचं. इकडनं येतं की इकडनं येतं? खेळ आरू, तू पण खेळ.
सांगा ना मी काय बोललो. तो मामा मध्ये खेळतोय ना, तो बोलतो की माझा नवरा बाहेर मध्ये क्रिकेट खेळतोय, आपल्याला जाऊ द्या, चला बरं. चला. हाय गाईज, तर आता आम्ही वाजलेत आता- रात्रीचे 9:45 आणि आमची टुर्नामेंट आधी थांबा आधी आम्ही गेलो होतो स्विमिंगच्या इथे, कारण आरू खेळत होते. त्याच्यानंतर आम्ही खूप सारे गेम्स खेळलो जे मी कधी खेळली नव्हती. ते कॅरम Pool आहे, थोडंसं कॅरम खेळलं होतं. आहे, नाही chess ते असं आहे. मला काय टेबल टेनिस आहे. नाही हा ball ते मारायचं. सॉकर. हा त्याच्यात एकदम Football. मजा आली आणि मी ऑलमोस्ट एका दिवसात शिकून गेली ते. आणि हे तर कालपासून आमची टुर्नामेंट चालू आहे क्रिकेटच आणि खेळताय. बाजूलाच टुर्नामेंट चालू आहे आणि फक्त क्रिकेट खेळण्यासाठी झाले आणि हरले पण आहे फायनलमध्ये. सेमीफायनलला आम्ही हरलोय. दीदी डॅप पळाली का? सेमीफायनलला हरलोय आम्ही थोड्यासाठी. येस. बट ठीक आहे, मजा आली. सगळे म्हणजे ॲक्च्युली थोडे काही वीक प्लेअर एका टीममध्ये, काही स्ट्रॉंग प्लेअर, काही मिड लेवलचे असे होते. नेक्स्ट टाइम आम्ही ऑप्शन करणार आहे आता. ऑप्शन करून मग मस्त आणि गाईज player- लेडीजची पण आहे, जर मी खेळली तर तुम्हाला दाखवेल. ओके गाईज, तर आता आम्ही जोका खेळतोय लहान मुलांसाठी, आणि मी पण लहानच आहे ना. गाईस, तुम्हाला काहीतरी सांगू का? आसमीने काय खेळलं? स्विमिंग पूल. स्विमिंग पूल, अजून अजून बॅडमिंटन नव्हतं त्याच्यात. फुटबॉल, बॅडमिंटन नव्हतं त्याच्यात. टेबल बॉल, टेबल टेनिस होतं वाटतं ते. टेबल टेनिस. पुढचा जन्म म्हणजे पुढच्या जन्मात म्हणजे आता या जन्मात मी मुलगी ना, तुम्ही मुलगा आहे, मग मला मुलगा बनायचंय. पुढच्या जन्मात मुलगी नाही बनायचंय. पुढच्या जन्मात आपण या जन्मात आहे. आपण हा परत जन्म येऊ. सम- आपण आज- परत नाही येणार. मेल्यानंतर माणूस परत येतो. हो, नंतर परत जन्म होतो. जर आपण चांगले कामं केले तर माणसाचा जन्म होतो, नाहीतर मग उंदीर, मांजर, कुत्रा असं बनतं. माकड, जर उड्या मारलं तर माकड बनतं. लक्षात नाही राहत पहिलं, पण पुढचं मुलगाच का बनायचं, मुलगी का नाही बनायचं. पुढच्या जन्मात आपल्याला कळतं का आपण आलेलो आहे काय? नाही, आता आपण मागे काय होतं आपल्याला आठवतं का नाही ना, तसं पुढे कसं काय आठवेल आपल्याला, पुढे पण नाही आठवणार. हे संपलं. तर आधी काय बापू असेल. ओके गाईज, तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कॉमेंट. बाय.